आता परिस्थिती अंडर कंट्रोल आहे, पण तरी सुद्धा आष्टीमध्ये आम्ही एनडीआरएफची एक टीम आणि अ, जे मिलिटरीची जी एक टीम आहे, ती टीम अजून त्या ठिकाणी थांबवून ठेवलेली आहे. जर अचानकपणे काही जर त्या ठिकाणी उद्भवलं, तर त्या बाबतीमध्ये आपल्याला तातडीने मदत करता येईल म्हणून आता जे आहे ते पंचनामे करण्याचे, विशेषतः दोन्ही तिन्ही तालुक्यात नुकसान झालंय, परंतु त्या मानानं पाटोद्यात थोडंसं कमी आहे. परंतु पाटोद्यात सुद्धा पूर्णपणे पंचनामे करायचं सांगितलंय. आष्टीमध्ये सांगितलेले आहे आणि शिरूरमध्ये सुद्धा पंचनामे सुरू झालेले. ऍक्च्युअल आता प्रत्यक्षात नुकसान किती झालं? दर्शनी याच्यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झालेला आहे. फक्त 2 लोक आम्ही नाही वाचू शकलो. त्यातला एक जो हा मुलगा धामणगावचा गेलेला आहे, तो पूर पाहण्यासाठी गेला होता. पूर पाहायला गेला आणि त्याच्यामध्ये तो मुस्लिम समाजाचा मुलगा त्या ठिकाणी 32 वर्ष वयाचा गेला आणि एक जे आहे ते 69 इयरचे आहे, शिंदे आडनावाचे. ते वीट भट्टीचे कामगार आहेत. मूळ ते अहिल्यानगरचे, परंतु ते इथं आले होते. बाकीच्या ठिकाणी कॅज्युअलिटी कुठं झालेली नाही. आणि काल जे आहे निश्चितपणे लिफ्टिंग केल्यामुळं आपल्याला रिलीफ मिळालेला आहे आणि लोक वाचू शकलेले आहेत. आता जे आहे ते प्रचंड आउटफ्लँकिंग मोठ्या प्रमाणावरती झालंय. केटीवेअर्सच्या बाजूनी रिव्हर बँक कट झाल्यामुळं दोन्हीही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे. खरडून गेलेले जमिनीच्या बाबतीमध्ये आज इथं विषय घेतलाय. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ई पीक पाहणीची मुदत जी 20 तारखेपर्यंत होती, ती डीसीएम साहेबांनी इथूनच डायरेक्ट वरती फोन करून ती 30 तारखेपर्यंत वाढविण्याचा निर्णय करायला लावलेला आहे.